आली लाडात घेतली झाडात. हे काय बोललो मी? लाजच वाटायला पाहिजे. छी 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 छी. साले लोकांचे विचारच गदळीत. बघा, आज जी भयकथा मी तुम्हाला सांगणार आहे ही महिलांनी बघू नये आणि लहान मुलांनीही बघू नये. कारण की या भयकथेमध्ये थोडासा भोग आणि सम हे मर्ज आहेत. तर एक विनायक नावाचा मुलगा होता, म्हणजे माणूस असा होता. 30 ते 32 वर्षाचा तो असेल. आता तो एकदम मिडल क्लास फॅमिलीमधला मुलगा. त्याचं लग्न वगैरे झालेलं होतं, लेकरं बाळं होते आणि तो एका दुकानावर काम करायचा, कपड्याच्या दुकानावर. आता त्याची डेली रुटीन तीच होती. सकाळी उठायचं, बायकोसंग थोडेफार भांडणं करायचे, तिनं बनवलेला डबा घ्यायचा, दुकानामध्ये जायचं, दुकानामध्ये काम करायचं, डबा खायचा, संध्याकाळी परत घरी यायचं. घरी आल्याच्यानंतर बायकोसंग जे सकाळी भांडणं गेले होते ते संध्याकाळी मिटवायचे आणि परत उद्या सकाळी उठायचं, परत नव्यानं भांडणं करायचे आणि नव्यानं जे काल केलं होतं तेच आज करायचं. पण त्याला जाण्या येण्यासाठी ना त्याच्यापाशी मोटरसायकल नव्हती, ना सायकल नव्हती, ना कोणती जास्त एक्स्ट्रीम लेवलची त्याची स्वतःची अशी कोणती वस्तू नव्हती की त्या वस्तूवर बसून तो जाईल आणि येईल. तो ॲटोने जायचा आणि ॲटोने यायचा. मग एक दिवस त्याचा जो दुकानदार आहे, जो मालक आहे, त्याला थोडासा येण्यासाठी उशीर झाला. म्हणजे उशीरमध्ये तो येणारच नव्हता आणि त्यांचं जे दुकान आहे ते रात्रीला 10 वाजता बंद व्हायचं आणि सकाळी 9:30 ते 10 वाजता ओपन व्हायचं. तर सकाळी गेला, दुकान ओपन केलं, गिऱ्हाईक वगैरे केलं, दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी त्याचा टायमिंग होता रात्रीला 6 ते 6:30चा. तो घराकडे निघायचाच की त्याच वेळेस त्याच्या मालकाचा त्याला फोन आला की बाबा आज काय मी दुकानावर येणार नाही, तर तू दुकानवर थांब आणि दुकान रात्रीला बंद करून चाव्या घरी दे आणि नंतर तू तुझ्या घरी जा. मग हा एक असा माणूस होता की मालक म्हणला बस तर हा बसायचा, मालक म्हणला उठ तर हा उठायचा. आता तसंही जर आपण कोणाच्या कामाला जर जातोय आणि त्याचे जर पैसे घेतोय तर तो जिथं हाक म्हणाल तिथं हाकावंच लागणार. आपल्याला स्वतःचं तर काही नसणार ना की बाबा आपण आपल्या मर्जीचं करणार म्हणून. तर तसंच त्या विनायकचं सुद्धा होतं. त्याला मालक जसं म्हणाल तसा तो करणार. आता त्या पूर्ण दुकानामध्ये त्याच्यावर जेवढा भरोसा होता तेवढा भरोसा त्याच्या मालकाचा दुसऱ्या कोण्याही कामगारावर नव्हता. तर याच्यावर फुल भरोसा. त्याच्या मालकाने त्याला सांगितलं होतं की बाबा दुकान बंद कर, जे काही गल्ला होईल ते सगळं उचल, तू तुझ्या मालकीनेपाशी नेऊन दे आणि ती चाबीसुद्धा तिच्यापाशी नेऊन दे आणि तू तुझा घरी जा. आता त्याचा मालक म्हणला की बरं तुला जर गाडी वगैरे नसेल तर माझी गाडी तू घेऊन जा. तर तो इतका स्वाभिमानी होता आणि एवढा विचार करणारा होता की मालकाचा एकही रुपयाचा उपकार नको मायावर आणि कोणत्याच वस्तूचा उपकार नको, जेणेकरून बाबा मालक थोडासा चांगल्या पद्धतीनं बोलेल. बघा काय होतं माहिती आहे का, आपण जर दुसऱ्याच्या कामाला असलो आणि त्याचे जर काही उपकार आपल्यावर असले तर तो आपल्याला ना एखाद्या वस्तूसारखं ट्रीट करतो. त्याला माहिती असतं की याच्यावर आपलं कर्ज आहे, याच्यावर आपले पैसे आहेत, याला किती जरी काय म्हणलं ना तर हा सोडून जात नाही. त्या कारणामुळं काही लोक काय करतात तर जेवढं झेपल तेवढंच घेतात. काही लोक तर असे आहेत की जेवढं मंथली भेटते तेवढ्यामध्ये ॲडजस्ट करतात आणि आपली लाईफ जगतात. आणि जर असे माणसं एखाद्या माणसाच्या कामाला असतील तर त्या माणसाला वाटतं की यार बाबा नको, आपण जर याला थोडं काही जर बोललो ना आणि हा जर कमावून निघला तर आपलं दिवाळा निघेल. आणि कोणताच धंदा असा नाही की ज्या धंद्यामध्ये कामगार नसतील म्हणून. ज्या धंद्यामध्ये कामगार आहेत तेव्हाच ते काम जे धंदा आहे ते थोडासा बूस्ट होतो. तर विनायकचं बी तसंच होतं. विनायकचा जो मालक होता विनायकला चांगला बोलायचा आणि त्याच्यावर भरोसा करायचा. तर मग रात्रीचे 10 वाजले, तो दुकान वगैरे बंद करतो, दुकानाची चाबी घेतो, मालकीनीपाशी नेऊन देतो, पैसे वगैरे सगळं काही तिच्यापाशी नेऊन देतो आणि मालकीला म्हणतो की बाबा मी माझ्या घराकडे जातो आहे. आता तो 32 ते 35 वर्ष या वयोगटातला तो माणूस होता. आता तो असा होता की एकदम फ्रीली आणि एकदम धट. म्हणजे त्याला जर असं कुणी म्हणलं की तुझा रात्रीला मग स्मशानभूमीमध्ये जाऊन थांब तरी तो थांबायचा. इतका धट होता. त्याला भूताबिताचं काही भीव वाटायचं नाही. तो एकदम असा दगडा माणूस होता. तर त्याचं जे घर होतं त्याच्या दुकानापासून कंप्लीट 15 किलोमीटर अंतरावर होतं. तर तो ज्या जागेवर ॲटो लागायचे त्या जागेवर जाऊन बघितला तर तिथं एकही ॲटो नव्हता. जाण्याची कोणती सुविधा नव्हती. कोणत्या मोटरसायकलला हात दाखवला तर मोटरसायकलवाला थांबवत नव्हता. मग याने एक निर्णय केला की चला ठीक आहे, आपण लोकांना हात दाखवतोय, लोक थांबत नाही आहेत, त्याच्यापेक्षा आपण काय करूयात, असंच पैदल निघूयात. जर एखादी मोटरसायकल आली, आपण हात दाखवला, ॲटो वगैरेला हात दाखवला, थांबला तर थांबला, नाही तर मग आपण निघूयात. तो फार असा येडा होता.
त्याला जर म्हणजे अशी एखादी गोष्ट पटली नाही तर मग ती गोष्ट त्याच्या अंगलोट काय येईना, तो ती गोष्ट करायचा, जे होईल ते होईल, करायचा. मग आटून येऊ का फाटून येऊ का तुटून येऊ, अशा प्रकारचा त्याचा माइंडसेट होता. तर त्यानं असं ठरवलं होतं की यार मी कित्येक मोटरसायकलवाल्यांना हात दाखवतोय, च्या मायला एकही थांबत नाही, आता जे होईल ते होईल, मी ना आता सरळ घराकडे निघूनच जाणार. आता तो सरळ रस्त्यानं निघल्याच्या नंतर रात्री 10चा टाईम, वाहनाची जे लाईन असते ती थोडी कमी झालेली असते, म्हणजे रोड थोडासा स्टॉप झालेला असतो. रात्री 10च्या नंतर ते सकाळी 6-1 वाजेपर्यंत रोड थोडासा खुल्ला असतो. तर हा आपला पैदल रोडनं येतोय, मागून तुरळक वाहनं येत आहेत, जे वाहन आलं त्या वाहनाला हात दाखवण्याचा प्रयत्न करतोय, वाहन थांबत नाही आणि सरळ निघून जातात. मग काही वेळाच्या नंतर, अर्ध्या घंट्याच्या नंतर एक वळण येतं, म्हणजे त्याच्या घराकडे जाण्यासाठी एक वेगळा रस्ता असतो, त्या रस्त्यानं तो निघतो. आता त्या रस्त्यानं जास्त वाहनं येत नाहीत, जो मेन रस्ता होता त्या रस्त्याला तुटून दुसरा रस्ता त्याच्या गावाकडे जाणारा असतो. तर तो त्या रस्त्यानं निघतो, अर्ध्या घंट्याचा तो रस्ता असतो इकडचा, आणि इकडचा मग तो पूर्ण 12-13 किलोमीटरचा तो जे काय रस्ता आहे तो रस्ता. मग त्या रस्त्यानं तो निघल्याच्या नंतर अर्ध्या घंट्यानं, त्याच्या चलता अर्ध्या घंट्यानं एक ॲटो त्याच्या पाठीमागून यायलेला त्याला आवाज येतो. आता सुनसान रस्ता आहे, रात्रीची वेळ आहे, तर जे वाहनाची फायरिंग आहे त्याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की जे वाहन येतं आहे ते कोणतं आहे. तर जे 3 चाकाचा ॲटो असतो ना, गुडगुड 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 अशा प्रकारचा वाजतो, तर तो ॲटो त्या रस्त्यानं येत होता. याला वाटलं की हां बाबा आपल्या गावातला ॲटो आला आहे. तर मग हा हात दाखवतो, हात दाखवल्याच्या नंतर तो ॲटो थांबतो, ॲटोमध्ये हा बसतो. तर ॲटोमध्ये ड्रायव्हर आणि एक पॅसेंजर होता, पण जो पॅसेंजर होता तो एवढा सुंदर होता, खूप खतरनाक, असं की एखादी अप्सरा आली आहे. म्हणजे आता काय, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जर एखादी स्त्री असेल तर एखादी अप्सरा आली करत राहतो. एक नॉर्मल स्त्री, पण दिसायला सुंदर होती, मनमोहक होती, तिचा चेहरा, तिचं शरीर, म्हणजे पाहिलं ना की माणसाला असं पातळ व्हायचं, अशा प्रकारची ती मुलगी होती, बाई होती. आता तिनं साडी घातलेली होती, ब्लाऊज घातलेलं होतं, आणि ब्लाऊजही अशा पद्धतीचं घातलेलं होतं की थोडंफार शरीर दिसतं तशा प्रकारचं ब्लाऊज होतं, आणि ती एकदम फ्रीडमसारखी बसलेली होती. तर हा ॲटोमध्ये बसला आणि समोरच्या माणसाला म्हणला की दादा, जे समोर गाव आहे त्या गावाला मला जायचं आहे, तुम्ही कुठपर्यंत चालला. तो ॲटोवाला म्हणला की अरे काही योगायोग आहे, मी पण मायला तिथंच जातो आहे. मग जो हा आहे हा खुश झाला की चला ठीक आहे, आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी ॲटो आला आहे. आता तो जो माणूस आहे तो माणूस बोलता याला म्हणला की बाबा तुमच्या गावामध्ये अमुक डमुक जे माणसं आहेत, जे परिवार आहे, मी तिथला एक पाहुणा आहे आणि मी त्यांच्याच घरी जातो आहे, तर तिथं तुम्हाला सोडतो. आणि हाही म्हणला की हां ठीक आहे चला, मी पण त्याच गावामध्ये राहतो, एक गल्ली सोडून, सकाळी भेटू आपण मस्त निवांत फर्स्ट क्लासपैकी, सकाळी घराकडे चहा पिण्यासाठी या. विनायकने त्या ॲटो ड्रायव्हरला तसं म्हणला. मग थोडा ॲटो चालल्याच्या नंतर त्याचा जो ॲटो आहे तो असा दचके देत थोडासा थांबल्याच्या नंतर तो ॲटोच्या खाली उतरला, आणि जे ॲटोला काय झालं आहे पाठीमागून तो बघू लागला की नेमकं काय प्रॉब्लेम झाली म्हणून. आता विनायक खाली उतरल्याच्या नंतर त्याला म्हणतो की दादा काय झालं ॲटोला. तर तो ॲटोवाला म्हणतो की काय नाही हो, थोडी प्रॉब्लेम होती, कधी ॲटो बंद पडतो, 10-15 मिनटं थांबावं लागेल, थोडंसं ते प्रोसेस आहे, ती प्रोसेस करतो मी, नंतर ॲटो चालू होईल. मग 5-6 मिनटं होतात. 5-6 मिनटाच्या नंतर जी स्त्री मधात बसलेली असते ती ॲटोच्या खाली उतरते आणि पलीकडून जाऊन उभी राहते. मग विनायकला दिसतं की ती बाई पलीकडे जाऊन उभी राहिलेली आहे. मग हा तिच्यापाशी जातो, तिच्यापाशी गेल्याच्या नंतर तिला म्हणतो की बाई तुम्ही असं बाहेर नका उभं राहू, अंधार आहे, तुम्ही ॲटोमध्ये बसा, आता ॲटो 2 मिनटं चालूच होईल. तर ती बाई एक बोलत नाही ना 2 बोलत नाही, ती सरळ विनायककडे बघते. मग विनायक तिच्याकडे बघत असतो. आता तिचा जो साडी आहे ती काय करते, आपला जो पदर आहे ते थोडासा खाली करते हातानं, आणि विनायकची नजर ज्या जाग्यावर नको पोहोचायला हवी होती त्या जागेवर त्याची नजर पोहोचते. आता त्याच्या मनामध्ये काळं उमटतं. आता जर नॉर्मल माणूस असेल आणि त्याच्यासमोर जर असं काही झालं तर त्याच्या मनामध्ये जे काही नको यायला हवं ते येतंच. तशाच प्रकारचे विनायकच्या मनामध्ये सुद्धा विचार यायला लागले. मग ती स्त्री आपला हात विनायकच्या खांद्यावर ठेवते आणि खांद्यावरून मानेला चोंबाळत त्याच्या गालावर ठेवते, आणि ती त्याला म्हणते की आपण इथंच थांबूयात, या ॲटोवाल्याला जाऊ द्यात, तुम्ही त्याला सांगा आपण इथं थांबतोया. मग तो ॲटोवाला जातो आणि त्या ॲटोवाल्याला म्हणतो की पाहुणं तुम्ही इथून जावा, मला थोडंसं काम आहे, असा म्हणतो तो. आता तो ॲटोवाला उठला
त्याचं ॲटोचं जे काही काम होतं ते सगळं काही काम केलं. ॲटोमध्ये बसला, ॲटो स्टार्ट केला, स्टार्ट झाला आणि तो ॲटो निघून गेला. मग त्या जागेवर विनायक आणि स्त्री ती दोघंच जण त्या जागेवर होते. आता ती स्त्री विनायकला म्हणली की कुठं जायचं आहे आपल्याला कुठं काय करायचं आहे. मग तो विनायक म्हणला की तुमच्या मनावर कुठंही. मग ती स्त्री त्या विनायकला म्हणली की एक काम करा, तुम्ही माझ्या पाठीमागे या, मी समोर जाते. आता जवळ एक जंगल टाईप एरिया होता, म्हणजे जंगल नाही म्हणता येणार पण जे थोडेसे दाट झाडं असतात ना तशा प्रकारचा एरिया होता. तर ती स्त्री त्या जंगल टाईप एरियामध्ये जाते, पाऊलवाट होती आणि त्या स्त्रीच्या पाठीमागं विनायकही चालायला लागला. रात्रीचे 11 वाजलेले होते. 11 वाजता सर्व जे आभाळ आहे ते पूर्णपणे कोरं होतं. सगळ्या चांदण्या दिसत होत्या. चंद्राची रात्र होती. चंद्राच्या त्या प्रकाशामध्ये खाली सगळा प्रकाश दिसत होता. चंद्राच्या प्रकाशामध्ये प्रकाश दिसत होता. वाह, काय बोलायलो. तर असं समजा की एकदम क्लिअरली. आणि त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती आणि त्या पौर्णिमेच्या रात्रीला जेव्हा चंद्र आकाशामध्ये निघतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की रात्रीला पण असं वाटतं की दिवस आला आहे. म्हणजे आपले 3 सांजेची वेळ जी असते ना तशा प्रकारचा प्रकाश थोडा थोडा रात्रीला पण येतो. 11 वाजलेले होते. चंद्र पूर्णपणे आकाशामध्ये निघालेला होता. थंड थंड वाऱ्याच्या झुळकी लागत होत्या आणि विनायकच्या मनामध्ये गुदगुल्या होत होत्या. त्याला माहिती होतं की आता आपली चांदीच चांदी आहे, कारण की जी समोरची स्त्री होती ती एवढीच दिसायला सुंदर होती. तिचं शरीर इतकं चांगलं होतं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटालं. आणि ती स्त्री विनायकला एक चान्स देते. ती म्हणल्याच्या नंतर विनायक तर पूर्ण ढगामध्ये गेला होता. तर ती स्त्री त्या जंगलाच्या रस्त्यानं समोर चालते. विनायक तिच्या पाठीमागे चालतो. ती स्त्री एकदाही मागं वळून बघत नाही, पण विनायक तिच्या पाठीमागे चालत राहतो. विनायकला कळत नाही की आपण ज्या स्त्रीच्या पाठीमागे चालतो आहे त्या स्त्रीमध्ये काही ना काहीतरी गडबड आहे. आणि चलता चलता इतक्या दूर जातो की त्यालाही कळत नाही की नेमकं आपण किती दूर आलो आहेत म्हणून. मग ती स्त्री एका मोठ्या झाडाखाली जाऊन उभी राहते. आता ते झाड अशा प्रकारचं होतं की एका जाग्यावरती झाड होतं आणि त्या झाडाच्या आजूबाजूला एकही झाड नव्हतं. त्या झाडाला खेटून एकही झाड नव्हतं. नॉर्मली जर आडाऊ झाडं बघितली तर झाडाला झाड खेटून असतं, पण ते झाड असं होतं की ते झाड एका जागेवर आणि थोड्याशा अंतर एकदम पटांगण होतं. आणि नंतर मग राऊंड शेपमध्ये पूर्ण झाडं होते आणि नंतर मग तिकडे त्यांना खेटून होते. पण जे झाडाखाली ती स्त्री जाऊन उभी होती त्या झाडाच्या जवळ एकही झाड नव्हतं. आणि काय म्हणतो आपण त्याला 40-40 फुटाच्या अंतरावर असा पूर्ण गोल घेराव होता. त्याच्यामध्ये एकही झाड नव्हतं, एकही झुडूप नव्हतं. पूर्ण मोकळं मैदान. जसं माळावर असतं ना, माळावर बघा एखादं झाड असतं आणि त्या झाडाच्या आजूबाजूला काहीच नसतं आणि त्या झाडाखाली जे असतं ते पूर्ण मैदान असं एकदम लेवल साफसफाई मैदान असतं. तशा प्रकारचं मैदान या झाडाखाली होतं. तर ती स्त्री त्या झाडाखाली जाऊन उभी राहिली आणि जो हा विनायक आहे तो थोड्याशा अंतरावर उभा राहिला. आता याच्या मनामध्ये इतक्या खतरनाक पद्धतीनं लाडू पडू लागले की याला असं वाटू लागले कधी कधी मी जाऊन ते कृत्य करू. मग नंतर ती स्त्री झाडाखाली उभं राहून ती याच्याकडं बघतीये आणि हा तिच्याकडं बघतोय. या दोघांच्या मधातलं जे अंतर होतं ते 50 ते 40 फुटाचं अंतर होतं आणि याला ती स्त्री स्पष्टपणे दिसत होती, कारण की आभाळामध्ये पौर्णिमेचा चंद्र होता आणि त्याचा जो प्रकाश होता त्याच्या प्रकाशामध्ये स्पष्टपणे विनायकला ती स्त्री दिसत होती. ती स्त्री मनमोहक अंदाजाने आपल्या शरीरावरचा एक एक कपडा उतरवायला लागली आणि जशी जशी ती कपडा उतरवत होती तसा तसा विनायकही आपल्या शरीरावरचे कपडे उतरवत तिच्याकडे जात होता. काही क्षणामध्ये विनायक तिच्या जवळ गेला आणि तिच्या मिठीमध्ये शिरला. ते दोघंही एकमेकाला चुंबन करत त्या झाडाखाली झोपले. पण विनायक एवढा मदहोश झाला, त्याला काही सुधरत नव्हतं आपण काय करतोय आणि काही नाही ते. आणि जेव्हा विनायकचं मन थोडंसं संतुष्ट झालं त्यावेळेस विनायक असा शुद्धीवर आल्यासारखा आला. आणि त्यावेळी जेव्हा विनायकनं आपले डोळे उघडले आणि त्याला जे समोर दिसलं ते फार भयानक दिसलं. त्याने स्वप्नातही विचार नव्हता केला की आपल्यासोबत असला काही प्रकार होऊ शकतो. तो ज्या स्त्रीसोबत ते कृत्य करत होता ॲक्च्युलीमध्ये ती स्त्री नव्हतीच, ते एक हाडकाचा सापळा होता. आणि विनायकच्या मिठीमध्ये आपला हाडकाचा सापळा असतो ना, सेम तशा पद्धतीचा होता सापळा. आणि त्याचे जेव्हा होश आला, म्हणजे त्याला जेव्हा सुद्धा आली आणि त्याने जेव्हा बघितलं त्यावेळेस तो जो हाडकाचा सापळा आहे त्याचे पूर्ण हाडकाशे निष्ठून खाली पडले. जसं की तुम्ही बघितलं असेल
आता एक मूवी निघलेली आहे वुल्व्हरीन अँड डेडपूलमध्ये. त्याच्यामध्ये जो कॅप्टन अमेरिका आहे, जो कॅप्टन अमेरिकेचा जो रोल करतो हिरो, ती विलन त्याच्यावरचं जसं कातड हिसकाटून घेते ना आणि नंतर त्याचा जे सापळा राहतो ते कसा खाली पडतो, तशा प्रकारचा तिथं सापळा विनायकच्या मिठीमधून खाली पडला. विनायक आरबळला, त्याला भीती वाटायला लागली. आता त्याला सुद्धा आली आणि तो आजूबाजूला बघतोय तर पूर्ण लोकेशन चेंज झालेलं. त्याने या अगोदर कधी तसलं झाड, तसलं लोकेशन, तसलं ठिकाण त्यानं कधीच बघितलं नव्हतं. त्याला इतकी जास्त भीती वाटत होती की त्याला काय करावं आणि काय नाही हे सुधरतच नव्हतं. तो स्वतःला कोसत होता की मी असं का केलं, माझ्या डोक्यामध्ये कुठून माती पडली आणि मी असं केलं आहे, मी का आलो त्या बाईच्या पाठीमागं, माझ्या मनामध्ये तशी भावना का निर्माण झाली आहे. पण ॲक्च्युली विनायकला त्या जाग्यावर न्यायचंच होतं आणि त्या बाईला विनायकच्या मनामध्ये ती भावना जागृत करायचीच होती. आता विनायकसमोर 5 रस्ते दिसत होते आणि ते 5 रस्ते त्या झाडाच्या गोल राऊंडमध्ये होते. म्हणजे एक इकडच्या बाजूनं, एक इकडच्या, एक इकडच्या, एक इकडच्या आणि एक इकडच्या. आता विनायकला कळत नव्हतं नेमकं मी आता कोण्या रस्त्यानं जाऊ, कारण की ती ठिकाण वेगळं होतं. विनायकला सुधरत नव्हतं की बाबा आपण या ठिकाणावर आलतो कधी, याच्या अगोदर आपण हे ठिकाण बघितलं नाही आणि इथून 5 रस्ते जाणारे आहेत. त्या 5 रस्त्यांपैकी एका कोण्या रस्त्यानं मी जायचं आणि जर मी चुकीच्या रस्त्यानं गेलो आणि हरवलो तर. आता त्या टायमाला विनायकजवळ मोबाईलही नव्हता, काहीच नव्हतं आणि अशी कोणती सुविधाही नव्हती जे की त्या सुविधाने तो मेन रस्त्यावर जाईल किंवा त्याच्या गावी जाईल. आणि आजूबाजूला बघतोय तर घनदाट झाडी, इतकी घनदाट की जसं तो ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आहे. आणि त्या घनदाट झाडीमधून ते जे 5 रस्ते त्या झाडीमध्ये गेलेले असतात, फक्त तेवढीच खुल्ला रस्ता, जसं की आपण एखादा रस्ता पाहतो त्याच्या आजूबाजूला असे झाडं असतात, त्याच्या मध्यातून रस्ता असतो, तशा प्रकारचे 5 रस्ते विनायकला दिसत होते. त्याला घाम सुटत होता, त्याचे हातपाय चळचळ चळचळ कापत होते, काळजाचे ठोके एवढ्या जोरात वाजत होते की त्याचा आवाज त्याच्या कानामध्ये येत होता. त्याचे कानं जे आहेत ते पूर्णपणे गरम झाले होते. त्याला त्याच्या शरीराची वाफ जाणवत होती. त्याला असं वाटत होतं की माझं शरीर आता इतकं गरम झालं आहे की मी आता मला काहीतरी होणार आहे, असं त्याला वाटत होतं. आणि बघा ना, 2 मिनिटाच्या सुखासाठी माणूस काय काय करत नाही, त्याला काही सुधरत नाही की समोर कोण आहे, कोणासोबत आपण काय करतो आहे किंवा समोर आपलं काय होणार आहे ते. आता हे अशी गोष्ट ना ती गोष्ट सोडा, पण ही गोष्ट ना प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येते. कधी ना कधीतरी माणसाकडून चूक होते. पण माझं असं म्हणणं आहे ना, जेव्हा चूक समजली आहे ना आणि जेव्हा रिअलाईज होतं ना, त्यावेळेस माणसानं पटकन त्याच्यामधून मूव्ह ऑन करायला पाहिजे. नाहीतर एवढं अवघड होते की समोरही जाता येत नाही आणि मागेही येता येत नाही. तर बाय द वे ही गोष्ट सोडा. तर विनायकने विचार केला की आता आपण इथं थांबून जमणार नाही, आपल्याला निघावं तर लागणारच आणि जर इथं थांबलो तर आपल्यासोबत अजून काहीतरी होणार आहे. आता तिथं इतकी शांतता होती भयानक की त्या शांततेमध्ये त्याला कसलाच आवाज येत नव्हता. ते रात्रीला किरकिडे ओरडतात ना, त्यांचासुद्धा आवाज विनायकच्या कानावर येत नव्हता. इतकी शांतता जसं की एखाद्या व्हॉइस प्रूफ रूममध्ये तो बसलेला आहे, एवढी भयानक शांतता विनायकच्या कानावर होती. मग विनायकने त्या 5 रस्त्यापैकी एक रस्ता चॉईस केला. तो त्या रस्त्याने समोर निघाला. तो जसा जंगलामध्ये गेला तसा त्याच्या कानावर आवाज यायला चालू झाले आणि आवाज फार विचित्र. याने या अगोदर तसले आवाज कधीच ऐकले नाही. आता नॉर्मली रात्री आवाज किरकिड्याचे असतात, कुत्रे ओरडण्याचे असतात, लांडगे ओरडण्याचे असतात, कोल्हे रडण्याचे असतात किंवा दुसरे जे रात्री पक्षी उडतात किंवा रात्री पक्षी जागतात त्यांचे आवाज, जसं की घुबड, अशा प्रकारचे. पण यांचे जेवढे पण आवाज होते ना ते सगळे विनायकला माहिती होते की असले आवाज असतात. पण यावेळी ज्याच्या कानावरती आवाज येतो ना ते फार विचित्र येत होते. असं की ते कोण्या प्राण्याचा आवाज नाही आहेच, कोणीतरी घुरतं आहे, कोणीतरी आपल्या कानापाशी आल्यास फुसकारा कसं मारतात तशा प्रकारचे आवाज, नाहीतर कोणीतरी रडतं आहे अशा प्रकारचे आवाज. आणि ते आवाज विनायकच्या कानावर ऐकले आयच्या नंतर विनायक इतका जास्त भिला आणि त्या रस्त्यानं जो जातो आहे त्या रस्त्याने तो जोरात पळत समोर गेला. कंप्लीट 5 ते 6 मिनिट तो त्या रस्त्याने पळत गेला आणि एका ठिकाणावर जाऊन थांबला. आणि त्या समोरच्या ठिकाणावर जिथं थांबला त्याच्या एक्झॅक्ट समोरासमोर एक घर होतं. घर असं होतं की त्या घराकडं पाहिल्याच्या नंतर विनायकला असं वाटायचं की हे एक भूत बंगला आहे. पण त्या घरामध्ये लाईट होती आणि त्या घरामध्ये कुणीतरी राहत होतं. विनायक त्या घराच्या समोर थांबला, त्या घराकडं बघतो, वाट बघतो की कोण आहे कोण नाही. लाईट तर दिसते पण घर विचित्र दिसते, आजूबाजूचा परिसरही विचित्र दिसतोय. आता जे काळोख होता ना, जे अंधार असतो ते
2 प्रकारचे अंधार असतात. चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसणारा तो मध्यम अंधार आणि अमावस्येच्या पौर्णिमेला दिसणारा तो काळाकुट्ट अंधार. तर त्या घराच्या आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता आणि त्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये ते घर चंद्राच्या प्रकाशामध्ये चमकत होतं. आता इथे विचार करणारी गोष्ट आहे, काळाकुट्ट अंधार आहे, चंद्राचा प्रकाश. ती जागा अशी होती की आजूबाजूला काळाकुट्ट प्रकाश, पण त्या घरावरच चंद्राचा प्रकाश पडत होता. आजूबाजूला कुठंही चंद्राचा प्रकाश पडतच नव्हता. ही फार विचित्र गोष्ट होती आणि ही गोष्ट विनायकने आपल्या डोक्यामध्ये आणली आणि त्याच वेळेस विनायक थांबला त्या घराकडे जाण्यासाठी. 2 ते 3 मिनिटाच्या नंतर त्या घराचा दरवाजा उघडला. घराचा दरवाजा फार मोठा होता. आपल्या दरवाजासारखे 2 दरवाजे त्या दरवाजामध्ये बसत होते आणि त्या दरवाजामधून एक स्त्री बाहेर आली आणि ती स्त्री दुसरं कोणीच नाही, ती स्त्री होती जी स्त्री विनायकच्या मिठीमध्ये निर्वस्त्र होऊन पसरली होती. हिला बघितल्याच्या नंतर विनायक तिच्याकडे बघतो आणि पुन्हा घामास उकळी होतो. ती स्त्री पुन्हा आपले दोन्ही हात समोर करते आणि विनायकला आपल्याकडे बोलवते. विनायक तिथंच थांबलेला असतो. ती स्त्री परत आपला पदर खाली टाकते. विनायकला कळलं की आपल्यासोबत काय मॅटर होणार आहे. विनायक परत त्याच रस्त्यानं, ज्या रस्त्यानं तो परत गेला होता त्याच रस्त्यानं परत वापस आला आणि तो असाच 5 रस्ते तो घुमून पाहिले आणि प्रत्येक रस्त्यावर शेवटला तेच घर विनायकला दिसत होतं आणि त्याच घरामध्ये ती स्त्री या विनायकला बोलवत होती. दरवाजामध्ये जसं सुरुवातीला झालं तसंच. विनायकला समजत नव्हतं की आता मी नेमका काय करू. तो स्वतःला कोसत होता की मी अशी लालच केलीच का, माझ्या घरी सगळं असताना मी हे पाऊल उचललंच का. तो स्वतःला कोसत होता की देवा मला एकदाच्या वेळेस याच्यातून बाहेर काढ, मी याच्यानंतर परत कधीच या रस्त्यावर जाणार नाही. विनायक कतरून त्याच झाडाखाली बसला ज्या जाग्यावर ती हाडकं पडलेली होते आणि तो रडत 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 त्याच जाग्यावर, एकाच जाग्यावर तो झोपी गेला, म्हणजे टोंगळ्यामध्ये मुंडकं घालून. मग त्याच्या कानावर एक आवाज आला काही वेळाच्या नंतर. सकाळी सकाळी जेव्हा चिमण्या पाखरे ओरडतात ना, तशा प्रकारचा. विनायक आपलं मानवर करतो, इकडे तिकडे बघतो तर प्रकाश झालेला असतो, दिवस उजाडलेला असतो. त्याला कळतं की बाबा आता आपण सेफ आहोत. तो उठतो, आजूबाजूला बघतो तर तो ज्या ठिकाणावर होता तिथं तो नव्हता. तो वेगळ्याच ठिकाणावर होता. रात्रीची त्यानं सगळा प्रसंग बघितला होता तो नव्हताच तिथं. तो रोडच्या साईडला 500-600 मीटर मधात एका झाडाखाली बसलेला होता आणि एक्झॅक्ट जेवढं अंतराचे ते रस्ते दिसत होते ना, तेवढ्या अंतरावर एक विहीर होती जी की फार खोल होती. तुम्हाला बारव माहीत असेल, बारव असा चौकोनी बांधलेला असतो, त्याच्यामध्ये एक छोटासा गड्डा असतो, त्या गड्ड्यामध्ये जायला पायऱ्या असतात, तशा प्रकारचा बारव तिथं होता. जेवढ्या अंतरावर विनायक रात्री पळत जात होता ते घर दिसत होतं आणि तो परत येत होता ना, तर त्या अंतरावर ते बारव होता. आणि यावेळेस विनायकला एकच रस्ता दिसत होता आणि तो रस्ता तितक्या अंतरावर गाठून त्याला तो बारव दिसत होता. त्यावेळेस विनायकच्या डोक्यामध्ये एक विचार आला की कदाचित आपल्याला चकवा तर लागला नसेल ना, आणि तो चकवा आपल्याला वारंवार या बारवामध्ये ताणत नसेल ना, म्हणजे त्या ठिकाणावरून या बारवामध्ये आणण्यासाठी, म्हणजे या बारवाच्या जाग्यावर ते घर होतं. याला असं वाटायला लागलं आणि त्या बारवाच्या ठीक एक्झॅक्ट वर ती स्त्री होती. जर मी त्या स्त्रीकडे परत गेलो असतो तर मी या बारवामध्ये पडलो असतो आणि मेलो असतो, असं विनायकला वाटायला लागलं. तो रोडवर आला. रोडवर आल्याच्या नंतर वाहनाला हात दाखवला. घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर तो आपल्या घरी जाणं आणि त्याची बायको त्याच्या मिठीमध्ये पडणं संकट झालं. त्याची बायको म्हणते, कुठं गेलता तुम्ही, रात्री का आले नाहीत. आणि काल आपल्या शेजारच्या काकाच्या इथं पाहुणे आले होते, ते सांगत होते की रात्री तुम्ही त्यांच्या ॲटोमध्ये बसले होते आणि अर्ध्या रस्त्यातच तुम्ही उतरले. का उतरले तुम्ही. मग विनायकला बायकोला सांगावं की न सांगावं याचा प्रश्न पडला. सांगावं तर बायकोच्या नजरेमध्ये आपली इज्जत कमी होईल, कारण की मी दुसऱ्या स्त्रीच्या नादामध्ये ॲटोमधून उतरलो होतो. आणि न सांगावं तर आपल्यासोबत जो प्रकार झाला आहे त्याचं मूळ शोधायचं कसं. मग तो म्हणला की काही नाही, बस असंच मित्राचा फोन आला होता त्यामुळे मी थांबलो होतो. सॉरी, मित्राचा फोन म्हणतोय. तो म्हणला की असंच मला आठवलं होतं की दुकानवर माझं सामान राहिले, त्यामुळं मी खाली उतरलो आणि तिथून तो ॲटो समोर आला. आता या जागेवरचे कारण आहे ना, मी असंच सांगितलं. तर त्याने असंच उडतं कारण त्याच्या बायकोला सांगितलं आणि तो त्या पाहुण्यापाशी गेला. मग तो पाहुणा त्याला म्हणतो की काय विनायकराव, तुम्ही रात्री उतरले आले नाहीत, काय नाहीत. मी सकाळी आमच्या पाहुण्यांना विचारलं, तुमच्या घरी आलतो तर तुम्ही नव्हते.
विनायक म्हणला की थोडीशी प्रॉब्लेम झाली होती, बरं इकडे यावर तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे. आणि त्या ड्रायव्हरला विचारलं की आपल्या ॲटोमध्ये रात्रीला माझ्या व्यतिरिक्त एक स्त्री होती, ती स्त्री तुमच्या ॲटोमध्ये कधी बसली होती, कुठून बसली होती, मला जरा सांगसाल का? तो ॲटो ड्रायव्हर म्हणतो, काय विनायकराव, तुम्ही जरा दारू वगैरे पिता का? विनायक म्हणतो, नाही, मी ड्रिंक वगैरे काही करत नाही आहे. मग तो ॲटोवाला म्हणतो की अहो, आपल्या ॲटोमध्ये एकही स्त्री नव्हती, आपल्या ॲटोमध्ये फक्त तुम्ही बसले होते. मग विनायक म्हणतो, अरे काय गोष्ट करायला, मी तिथं त्या बाईच्या नादात उतरलो होतो, ती बाई उतरली होती आणि नंतर मी तिच्या नादामध्ये उतरलो होतो आणि रात्रभर तिच्यासोबत होतो. तो ॲटोवाला म्हणतो, नाही 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 नाही, हे शक्य नाही, माझ्या ॲटोमध्ये मी एकलाच होतो आणि मला रस्ता माहीत नव्हता, या कारणामुळं मी तुम्हाला लिफ्ट दिली, नाहीतर मी तुम्हाला लिफ्टही दिली नसती, खरं सांगायचं म्हणजे. आणि माझ्या ॲटोमध्ये कोणतीच स्त्री नव्हती, काही येड्यासारखं बोलते काही बी. मग विनायक थोडासा विचार करतो, त्याला कळतं ना की ती ॲक्च्युली स्त्री नव्हतीच, ते दुसरंच काहीतरी होतं. मग त्या ॲटोवाल्याला तो म्हणतो की बरं तुम्ही ॲटो याच्या अगोदर कधी कुठं थांबवला होता का? तो म्हणतो की हां, एका जागेवर जसा रात्री बंद पडला होता ना, तसाच अगोदर एका जागेवर बंद पडला होता आणि त्या जागेवर थोडंसं 10 ते 15 मिनटं लागले होते. मग विनायक म्हणतो, ती जागा कोणती होती? होतं यार, ते बाजूचा जो गाव आहे त्या गावाचा स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीच्या एक्झॅक्ट समोर ॲटो बंद पडला होता. तिथं विनायकला कळलं की बापरे, बहुतेक तिथून ती बसली असेल, इथपर्यंत आली असेल आणि माझ्यासोबत असा खेळ केला असेल. मग विनायक जे काही त्याच्यासोबत झालं आहे तो सगळं त्या ॲटोवाल्यासोबत सांगतो आणि ॲटोवाला म्हणतो की बाबा बरं झालं, सगळं जे काय झालं ते सुटलं, नाहीतर देव जाणे तुमच्यासोबत काय झालं असं. तर इथून विनायकराव सुटले आणि विनायकरावला एक सीख भेटली की लालच बडी बुरी चीज होती आहे. आणि सगळ्यात जास्त ती लालच असते जी लालच माणसाला शरीर भुकाची असते. म्हणजे माणसाचं मन संतुष्ट होत नाही, त्याला कुणीकडे जरी बघितलं ना तर शरीर भुकाची वासना जास्त निर्माण होते. तर ही ना जगातली सगळ्यात बेकार आणि गेलेली व्यसन आहे, तर हे नाही करायचं. चला, बाकी दारू एक बारची पिलेली पुरती, पण हे जे व्यसन आहे ना हे अजिबात नाही करायचं. तर चला, आज आपली भयकथा इथं संपते. भयकथा आवडली असेल तर भयकथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.